नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोज. तुम्हा सर्वांचे आपल्या या विथ मेडिकोजच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक नर्सिंग स्टुडंटसाठी भरपूर महत्वाचा आहे. आता हा नर्सिंग स्टुडंट कुठला पण असो, बीएससी नर्सिंग स्टुडंट असो, पीबीएससी नर्सिंग स्टुडंट असो किंवा एमएससी नर्सिंग स्टुडंट असो. आता का महत्वाचा आहे बघा, ज्यावेळेस आपण नर्सिंग एज्युकेशन घेतो ना, तर नर्सिंग एज्युकेशन आपलं कम्प्लीट कधी होतं? ज्यावेळेस आपल्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतो त्यावेळेस. परंतु आता हे कम्प्लिशन सर्टिफिकेट घेत असताना आपल्याला आपल्या ज्या क्लिनिकल ड्युटी किंवा क्लिनिकल अवर्स आहेत ते कम्प्लीट करणं गरजेचे राहतात. ज्यावेळेस आपण कम्प्लिशन सर्टिफिकेट घ्यायला जातो त्यावेळेस कॉलेजवाले आपल्याला प्रॉब्लेम देतात, की बाबा तुझी जे मेकअप ड्युटी आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर मेकअप ड्युटी म्हणजे काय? ज्यावेळेस आपण क्लिनिकल ड्युटीला अब्सेंट राहतो, त्याच्या मोबदल्यामध्ये जे कम्पेन्सेटरी ड्युटी आपण करतो त्याला मेकअप ड्युटी म्हणतात. आता हे ज्यावेळेस आपण मेकअप ड्युटी करतो, हे मेकअप ड्युटी आपल्याला 1:3 किंवा 1:5 जर आपण एका क्लिनिकल ड्युटीला अब्सेंट असू तर आपल्याकडून 3 क्लिनिकल ड्युटी किंवा 5 क्लिनिकल ड्युटी अशा या इन्स्टिट्यूट कडून करून घेत असतात. किंवा या व्यतिरिक्त काय होतं, ज्यावेळेस आपला करिक्युलर ऍक्टिव्हिटी रनिंग मध्ये असते, आपण सेकंड इयर मध्ये असतो किंवा थर्ड इयर मध्ये असतो, त्यावेळेस काय होतं की आपण क्लिनिकल अवरला अब्सेंट असू तर आपल्यावर त्या कॉलेजचे रूल्स अँड रेग्युलेशन लावण्यात येतात, की आपल्या जे रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे ते इन्स्टिट्यूट सुरळीत चालण्यासाठी एक पनिशमेंट म्हणून तुम्हाला 1:3 किंवा 1:5 असे मेकअप ड्युटी करण्यास भाग पाडतात. आता काही वेळा काय होते, ही मेकअप ड्युटी न करता तुम्हाला कम्पेन्सेटरी म्हणून तुम्हाला तुमच्यावर काहीतरी आर्थिक बोजा लादण्यात येते. मग आता हा आर्थिक बोजा तुम्हाला पैशाच्या स्वरूपात लादण्यात येते, की बाबा तुम्ही मला एवढे एवढे पैसे पे करा तर मी तुम्हाला जी तुमची मेकअप ड्युटी आहे किंवा जे क्लिनिकल अवर आहेत ते तुमचे तुम्हाला कम्प्लीट करून तुम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो. असा हा प्रॉब्लेम भरपूर वेळा नर्सिंग स्टुडंटला बघायला मिळतो. मग आता हा प्रॉब्लेमला एमयूएचएसने कसा सॉल्व्ह केला तर बघा, जवळजवळ 8/7/2026 ला एमयूएचएस म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं. आता हे परिपत्रकाच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे बघा, की नर्सिंग स्टुडंट वेलफेअर फाउंडेशन ने या जो एमयूएचएस आहे याला पत्रव्यवहार केलेले होते. या पत्रव्यवहार जवळजवळ 2/4/2026 ला आणि 25/5/2026 ला परिपत्रक केले होते. या संदर्भात आज एमयूएचएस ने हे परिपत्रक काढलेलं आहे. आता या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे विषय दिलेला आहे, की बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग किंवा पीबीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मेकअप ड्युटी 1:3 व 1:5 या पद्धतीबाबत नियमावली. मग बघा यामध्ये या विषयामध्येच तुम्हाला समजून येते, की हे जे आहे हा परिपत्रक कोणासाठी लागू झालेला आहे. हे परिपत्रक बीएससी नर्सिंगच्या स्टुडंटसाठी झालेलं आहे. हे परिपत्रक एमएससी नर्सिंगच्या स्टुडंटसाठी झालेलं आहे आणि हे परिपत्रक पीबीएससी नर्सिंगच्या स्टुडंटसाठी लागू झालेलं आहे. मग यामध्ये जीएनएम किंवा एएनएमचा उल्लेख कुठंही केलेला नाही. आता हे परिपत्रक एएनएम किंवा जीएनएमच्या स्टुडंटसाठी पण लागू व्हायला हवं होतं, परंतु हे लागू झालेलं नाही. आता का लागू झालेलं नाही आपण हे पुढे बघू. परंतु हे लागू असताना जे बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, पीबीएससी नर्सिंगच्या स्टुडंटला लागू असताना यामध्ये एक अट दिलेली आहे. हे जे कॉलेज आहे हे एमयूएचएस सोबत ऍफिलिएटेड असणं गरजेचे आहे, तरच हे परिपत्रक त्यांना लागू होईल. बघा, आता या परिपत्रकामध्ये काही नियमावली दिलेली आहे, ती नियमावली आपण बघू. जर तुम्ही नर्सिंग स्टुडंट असाल तर तुम्हाला नर्सिंग जो एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे, करिक्युलरचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 80% तुमची थेरॉटिकल तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि 100% तुम्हाला क्लिनिकल किंवा प्रॅक्टिस कम्प्लीट करून देणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे कम्प्लीट करून द्या त्यावेळेसच तुमचा नर्सिंग एज्युकेशनचा करिक्युलर ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होणार. हे या आयएनसीच्या गाईडलाईन थ्रू या एमयूएचएसच्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. बघा, आता मेकअप ड्युटीचा तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे. मेकअप ड्युटीच्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, की तुम्हाला तुमची जे मेकअप ड्युटी आहे ते तुमची ऍक्च्युअल शॉर्टफॉल एवढीच असावी. म्हणजे तुमची जे मेकअप ड्युटी आहे तुम्ही जेवढ्या ड्युटी मिस केलेल्या आहे तेवढीच तुमची कम्पेन्सेट व्हायला हवी. असं आयएनसीच्या गाईडलाईन मध्ये कुठेही दिलेलं नाही, की तुम्ही एका ड्युटीला अब्सेंट असाल तर तुमची या मोबदल्यामध्ये मेकअप ड्युटी 1:3 किंवा 1:5 अशी करून देणं गरजेचं आहे. असं आयएनसीच्या गाईडलाईन मध्ये कुठंही दिलेलं नाही. आणि या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, की जर तुम्ही काही कारणास्तव क्लिनिकल ड्युटीमध्ये अब्सेंट असाल आणि तुमचे क्लिनिकल अवर कंप्लीट झालेले नसेल
तर यासाठी तुम्हाला कुठलेही कॉलेज किंवा कुठला व्यक्ती कॉम्पन्सेट करण्यासाठी हे आवाज कुठलीही आर्थिक बोजा टाकत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल तर हे नियमाच्या विरुद्ध आहे, नियमाच्या बाह्य आहे आणि असे केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या पत्रामध्ये नमूद केलेले आहे. म्हणून कुठल्याही इन्स्टिट्यूट म्हणा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा टाकू शकत नाही. बघा, तर मग या परिपत्रकाचं मी तुम्हाला सारांश सांगतो की तुम्हाला या सारांशामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जे तुम्ही विद्यार्थी असाल आणि विद्यार्थी दशेमध्ये जर का तुम्ही ड्युटी करत असाल आणि या ड्युटीमध्ये जर का तुम्ही तुमच्यावर कोणी बळजबरी करत असेल, तू एक्सेसिव्ह ड्युटी कर किंवा कुठल्या कारणास्तव तू आम्हाला पैसे प्रोव्हाइड कर, तर हे आयएनसीच्या गाईडलाईनच्या विरुद्ध आहे आणि असे कोणी केले असल्यास तुम्ही या जो तुमची कंप्लेंट आहे ते विद्यापीठाकडे तुम्ही दर्ज करू शकता आणि ह्या कंप्लेंटवर विद्यापीठ काही ऍक्शन घेईल असं या स्पष्ट परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही विथ मेडिकोजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.